देणार नाही, देणार नाही, जनतेला उपाशी ठेवणाऱ्या नालायक शासनाचा, जनतेला उपाशी ठेवणाऱ्या नालायक शासनाचा महाराष्ट्र सरकारच्या नावाने गोंग मारायचे, मागे सरका बाकीचे चला झालं की कोल्हापूरवर टोल लादणाऱ्या नालायक शासनाचा आणि म्हणून मगाशी आमच्या टोल विरोधी कृती समितीच्या अध्यक्षांनी सांगितलेलं 1-2 दिवसामध्ये आपण कोणता तरी एक निर्णय, एक शेवटचा निर्णय कोल्हापूरला न्याय द्यायचं शक्य होईल असं मला वाटत नाही. त्याच्याकरता कोल्हापूरच्या जनतेनं इथून उठायला पाहिजे. बघायला त्या संघटना इथं आल्या, त्या बघितल्यानंतर मला वाटतंय न्याय का मिळाला. ही जनता इथं जर अशा तऱ्हेनं आपण उभा राहणार असेल तर मात्र न्याय मिळायला अडचण येणार नाही. बरं आहे ना पाहिजे. आम्ही ही जर बदलायची असेल तर तुम्ही आम्ही संवेदनशील झालो पाहिजे आणि या तुमच्या आमच्याबद्दल सहानुभूती वाटते. आम्ही रस्त्याने जाताना हे लोक गाडी बाहेर सरकार विचार करायला नाही वाटत. मी आज आपल्याच राज्याने आमच्यावर लादलेला आणि हा विजय कर व त्यांची टीम नेहमी प्रयत्न करायला लागलेले. पण हे मुद्दा सरकार हे अजून तर आम्ही पालकमंत्र्याच्या घरासमोर तो मुंबईत असू दे नाही तर इंदापूरमध्ये असू दे तिथं जाऊन करायचा आमचा विचार. बुलढाण्याला टाकलं, मी त्या टायमाला जागावलं होतं. का टाकलं ते? बुलढाण्यामध्ये मुस्लिमच्या अंगावर त्यांच्याच माणसाने शाही टाकली. गेली 3 वर्ष कोल्हापूरच्या जनतेवर अन्यायकारक लादलेला टोल आम्ही देणार नाही, यासाठी कोल्हापूरची जनता रस्त्यावर उतरलेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये टोल भरणार नाही हे कोल्हापूरच्या जनतेचं जनमत आहे आणि जनमताचा आदर करणं हे राज्य आणि केंद्र शासनाचं कर्तव्य असतं. परंतु जनमताचा आदर करणं तर राहिलंच, पण जनमत पायदळीत उडवण्याचं काम हे राज्याचं शासन करतंय. शासन निद्रिस्त अवस्थेत आहे. म्हणून आरपारची लढाई म्हणून टोल विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते गेली 4 दिवस बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. त्याची दखल घेऊन टोलला किमान स्थगिती देण्याचं एक तारतम्यही या राज्य शासनाला राहिलेलं नाही. म्हणून या राज्य शासनाची संवेदनशीलता हरवलेली आहे आणि हे शासन मृतप्राय झालेलं आहे. यासाठी आज आम्ही या शासनाचं 13वं घालण्यासाठी मुंडन करून घेतलं. लोक आमच्या या मुंडनामुळं आमच्याकडे बघून हसतील, त्यावेळेला हे असं आमचं होणार नाही तर राज्य शासनाचं होईल, एवढं सरकारनं ध्यानात ठेवावं.